ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. हेमंत देसाई, जसं आता विद्याताई म्हणाले की शरद पवारांनी या निवडणुकीत उभं राहावं वगैरे यापेक्षा त्यांना कोणीतरी उमेदवार करावं. मग तो उमेदवार कोणी करावा हे काही राष्ट्रवादी सांगत नाही आहे. म्हणजे आपल्याला शरद पवारांच्या मनात काय हे कळलेलं नाही, राष्ट्रवादीची काय इच्छा आहे हे कळलेलं की त्यांनी उमेदवार म्हणून उभं राहावं. पण कोणी उभं करावं? एनडीएने उभं करावं की काँग्रेस प्रणित UPAनं करावं हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सांगत नाही आहे. यामागं काही खेळी आहे? नाही, पवारांनी पहिल्यापासून जे सांगत आलेत, मी आत्ता मगाशी अवधूत वाघ जे म्हणाले की त्यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे. आता 1991 साली पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरून त्यांचं एकदम काय म्हणतात पूर्णपणे पराभव झाला, विचका झाला. आणि त्या अनुभवातनं त्यांनी त्याच्याबद्दल लिहिले बोलले सुद्धा आहे की त्या अनुभवानंतर ते शहाणे झाले आणि ते असं म्हणायला लागले की आता आमची ताकद जेवढी आहे तेवढंच आम्ही त्यानुसारच आम्ही खेळू. आता या सगळ्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये पवारांनी एकदा तर स्पष्ट केलं की मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, मला माझी ताकद माहिती आहे. पण पवार जे बोलतात प्रत्यक्षात त्यांना सांगायचं दुसरंच असतं, याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. त्याच्यामुळे आत्ता विद्याताई जे म्हणतात, मला प्रश्न असा आहे की विद्याताई म्हणतात की पवार सगळ्यात चांगले उमेदवार आहेत. तसं जर असेल तर त्यांनी स्पष्टपणे स्वतःहून सांगायला पाहिजे की मी उभा आहे, मी शर्यतीत आहे आणि मला अमुक लोकांनी मला पाठिंबा हवा आहे. तसं त्यांनी काहीही सांगितलं नाही, त्यांच्या पक्षाने सांगितलं नाही. उलट DP त्रिपाठींनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर स्वतःहून खुलासा केला की पवार शर्यतीमध्ये नाहीत म्हणजे नाहीत. आता NDAचे ते कॅन्डिडेट असतील का सर्व सहमतीचे कॅन्डिडेट असतील हा खरा प्रश्न आहे. आणि तो जर प्रश्न विचारला आपण तर म्हणजे आता पद्मविभूषण त्यांना मिळालेलं आहे. मोदीजी बारामतीला जातात त्या प्रत्येक वेळी किंवा देवेंद्र फडणवीस सरकार स्थिर करण्यामध्ये जी काही भूमिका त्यांनी वठवली त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादी पक्षाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचा खुलासा करताना यांची पळताभुई थोडी झाली. आता याच्यानं NDAचे जर ते कॅन्डिडेट झाले तर महाराष्ट्रामध्ये पक्षाचं भवितव्य काय असेल असं सुद्धा प्रश्न निर्माण होईल. आणि तो जाहीरपणे त्यांना त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देता येत नसेल तरी खाजगीमध्ये लोक बोलत आहेत की त्याच्याबद्दल पक्ष कसा निष्प्राण झाला आहे किंवा निष्क्रिय होईल, म्हणून संघर्ष यात्रा काढायला लागते. आपण त्या विरोधात आहोत असं मुद्दामून सांगायला लागतं. त्यामुळे हे सगळं हिशोबात विचारात घेऊन पवार हे इथे कॅन्डिडेट असतील का नाही हा प्रश्न आहे. पवार यांची जर उमेदवारी असेल तर मोदी त्यांना पाठिंबा देतील का नाही हाही प्रश्न आहे. म्हणजे माझ्या मते पवार हे कॅन्डिडेट असतील असं माझा तरी अंदाज नाही येतो. इतर कुठला तरी एकदम अनपेक्षित कॅन्डिडेट येण्याची शक्यता आहे. पण आपण हे लक्षात घेतलं की प्रणब मुखर्जीसुद्धा पुन्हा उभे राहू शकतात. प्रणब मुखर्जींनी पहिल्यांदा सांगितलं होतं की मी याच्यामध्ये शर्यतीत नाहीत. ते अत्यंत संयमी, विवेकी आणि चांगले सद्गृहस्थ आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं की मला निवृत्तीनंतर म्हणजे 5 या आत्ताच्या टर्मनंतर मला वाचन करायचं आहे आणि वाचनाला मला वेळ कमी मिळतो. पण अलीकडे त्यांनी असं सांगितलं की जर सरकारने मला पाठिंबा दिला, सरकारचा मी जर उमेदवार असेल तर मी नक्कीच उभा राहीन असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. महिन्यापूर्वी जेव्हा ते मुंबईत आले होते प्रणब मुखर्जी, तेव्हा उद्धव ठाकरे भवनावरती उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली, त्यांची चर्चा झाली. आणि उद्धव ठाकरे भेटले ते त्यांनी आणि आदित्यला घेऊन भेटलेले होते ते. आणि ते त्यांनी असं दाखवलं की ही आता टर्म संपत आलेली आहे, ते आमचे कॅन्डिडेट होते म्हणून ती निरोपाची भेट असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. पण त्याच्यापर्यंत त्यांनी बरोबर संकेत दिले की आमचे कॅन्डिडेट्स कोण कोण असतील. म्हणजे पवारांचं नाव चालवलं त्यांनी, भागवतांचं नाव चालवलं आणि प्रणब मुखर्जी यांना सुद्धा एक अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. आणि आता त्यांचे नेते काही मीडियाला सांगतायत की जर प्रणब मुखर्जी जर उभे राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यामुळे आणि प्रणब मुखर्जींचं नाव आता ते सध्या राष्ट्रपती आहे, त्यामुळे या राजकीय चर्चेमध्ये त्यांचं नाव अशा प्रकारे घेणं हे योग्यही नाही. पण तरीसुद्धा ते शर्यतीत आहेत हे आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अण्णा द्रमुककडे मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत. अण्णा द्रमुकची काय भूमिका आहे? अण्णा द्रमुकमध्ये जे 2 गट आहेत त्याच्यामध्ये एक गट जो आहे त्याला भाजपची फूस आहे, दुसरा गट जो आहे तो भाजपच्या बाजूचा नाही आहे. पण काही मंत्र्यांच्या मागे चौकशीची चक्र एकदम अचानकपणे चालू करण्यात आली होती. त्यामुळे अण्णा द्रमुकची भूमिका एकदम बदलू शकते. ज्याप्रमाणे TRSची भूमिका संपूर्णपणे बदलली आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आणि साधारणतः असंच आपण बघितलं परंपरा की जो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असतो तोच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारतो. त्यामुळे याच्यामध्ये जे मोदी ठरवतील तो उमेदवार जिंकेल हे अगदी 100% खरं आहे. कपिल पाटील, तुम्ही इतकी वर्ष पत्रकारिता केली, आता तुम्ही राजकीय नेते आहात आणि आता तुम्ही जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष आहात.
शरद पवार या व्यक्तिमत्वाविषयी किंवा यांच्या गुगलीविषयी किंवा यांच्या फास्यांविषयी किंवा ते काय करू शकतील याचा अंदाज बांधण्याविषयी, ते जसं म्हणतात की हा माझा कयास आहे, तर त्या कयासाविषयी तुमचं निरीक्षण काय? शरद पवारांचं नाव एकाएकी राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत आलं आहे? नाही, एक आशिष लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार हे केवळ राज्याचे नेते मोठे नाही आहेत, देशामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि जाणकार नेते आहेत, देशाच्या राजकारणाची नस पक्की माहीत असलेले आहेत आणि देशाच्या पंतप्रधानांना ते ओळखून आहेत आणि त्यामुळे मोदी साहेब, माननीय मोदी साहेब जे देशाचे पंतप्रधान आहेत ते गुरुदक्षिणा कशी देतात हे त्यांनाही माहीत आहे. अडवाणींच्या बाबत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण पद्मविभूषण दिलं ना, नाही, त्यांची गुरुदक्षिणा कशी असते, त्यामुळे कुठे वापरायची हे त्यांना माहीत आहे. प्रश्न व्यक्तीचा नाही आहे. मग आज सचिन सावंत असं म्हणाले तसं की आता देशापुढे जे प्रश्न आहेत तर भयाने ग्रस्त असा देश आहे, द्वेषाचं वातावरण आहे, असहिष्णुतेचं वातावरण आहे. त्याहीपेक्षा सर्वाधिकारशाहीचे चटके NDAतले घटक पक्ष अनुभवत आहेत. अचानक काही शिवसेना बोलू लागली अशाचा मुद्दा नाही की ते चटके तेही अनुभवत आहेत आणि त्यामुळे या देशाची लोकशाही सुरक्षित ठेवणं आणि संविधानिक मूल्यांचं रक्षण करणं हे जे आव्हान आहे, हे आव्हान पेलू शकणारा एक उमेदवार राष्ट्रपतीचा झाला पाहिजे, याच्यावर सर्वसंमती बनवणं हे आव्हान आहे आणि हे आव्हान सगळ्या विरोधी पक्षांपुढे आहे. आणि मला खात्री आहे काँग्रेसपासून, राष्ट्रवादीपासून ते डाव्या पक्षांपासून आणि जनता परिवारापर्यंत हे सगळे पक्ष एकत्र येतील आणि देशाच्या संविधानाच्या रक्षण करण्याच्या दृष्टीने उचित पावलं उचलतील आणि राष्ट्रपती पदाच्यासाठीचा एक उमेदवार निश्चित होईल, एवढं मात्र निश्चित. सचिन सावंत, अलीकडं सोनिया गांधींनी या प्रकरणामध्ये लीड घेतलेली आहे. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्या दोघांची चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेसकडनं असं जाहीर करण्यात आलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये त्या स्वतः ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर ओमर अब्दुल्ला असतील, मायावती असतील, MK स्टॅलिन असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, D राजा असतील, मुलायम सिंग असतील, या सर्वांशी ते भेटून चर्चा करणार आहेत सोनिया गांधी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला घेऊन. काँग्रेसनं विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात केलेली आहे, पण काँग्रेसला सर्वांना एकत्र आणणं जमेल का आणि त्यासाठी काँग्रेसला शरद पवारांना पुढं करावं लागेल का? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसला एकत्र आणणं जमेल का याही अगोदर अनेकदा आपण UPAच्या दोन्ही म्हणजे 10 वर्षाचे जर टर्म पाहिलेत तर निश्चितपणे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते, यात काही शंका नाही. आणि असं आहे की नुसता राष्ट्रपती पदाचं उमेदवाराच्या संदर्भातच नव्हे तर या अगोदर डिमॉनिटायझेशनच्या संदर्भामध्ये जर ज्यावेळेला एक राष्ट्रीय आंदोलन उभं राहिलं त्यावेळेला सर्व पक्ष एकत्र त्या ठिकाणी आले होते. विषय एक लक्षात घेतला पाहिजे की या संदर्भामध्ये निश्चितपणे बहुसंपन्न, सर्वसमावेशक आणि त्याचबरोबर सिनियर नेता राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी घोषित होईल आणि सर्व पक्षांच्या सर्वस्थितीनं एकत्र होऊन तो निर्णय नाही फार कठीण आहे, कारण अनेक त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याच्या दृष्टिकोनातून पाठिंबा देतील. विषय असा आहे की त्याच्या पलीकडे UPAला जे सहज साध्य होऊ शकेल एखादा उमेदवार देणं, NDAला ते होणार आहे का, हा मूळ मुद्दा आहे. विषय असा आहे की आज ते म्हणतात की त्या दिवशीची बैठक झाली, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मोदींना पाठिंबा वगैरे दिला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे तिकडे काय बोलले आणि नंतर राज्यात काय बोलले हा फरक आपल्याला जाणवला. आता तो त्यांचा यथायोग्य भाग असेल की त्या पक्षाचं काय भूमिका आहे. विषय त्याच्या पलीकडचा आहे की आज जी चर्चा माध्यमातून होते ती कदाचित महत्त्वाची राहील मला असं वाटतं, कारण मोदींची एकाधिकारशाही आणि त्यांना अभिप्रेत असणारा उमेदवार की जो त्यांच्या पुढच्या जो काही कालावधी वर्षाचा आहे त्याच्यामध्ये ते जे म्हणतील तशाच तऱ्हेनं वागेल आणि संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही अशा तऱ्हेचे आघात आहेत ते जे सहन करण्याकरता शॉक ॲब्झॉर्बर म्हणून त्या ठिकाणी काम करेल अशी एक अपेक्षा आहे. तर तशा तऱ्हेचा उमेदवार ते शोधू शकतात आणि त्याचबरोबर त्या म्हणजे सायमल्टेनियसली संघाची भूमिका काय असेल, कारण संघ आणि मोदींचा जो सुप्त संघर्ष तोही त्या ठिकाणी निश्चितपणे दिसू शकतो अशा तऱ्हेचा विषय आहे. आणि विषय असा आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, ते माध्यमांमधल्या चर्चेमध्ये बोलतोय मी की आताच 15-20 दिवसापूर्वी अशी चर्चा झाली होती की जे काही CBIने केस टाकली किंवा CBIची जी काही त्या ठिकाणी भूमिका बदलली आणि अडवाणी आणि त्यावरती परत विचार करायला लागला त्या बाबरी मस्जिदच्या संदर्भामध्ये, तर त्याचा या पुढच्या कालावधीमध्ये या महिनाभराच्या घडामोडींमध्ये केवढा प्रभाव पडतो हे सगळ्या गोष्टी मला वाटतं NDAचे उमेदवार अधिक त्या ठिकाणी परिश्रम घ्यावे लागतील उमेदवारी मिळवायला उमेदवाराला, असं मला वाटतं. UPAला तेवढी काही काळजी
होणार नाही. नाही, तुम्ही जे काही बोललात त्याला थोडं पुढं नेतो किंवा आणखीन काही जोडतो. ते असं की एनडीएच्या घटक पक्षांची जी बैठक झाली मागची, ती बैठक बाबरीबाबतचा जो निकाल आहे तो येण्यापूर्वीचा, म्हणजे अयोध्याची जे प्रकरण आहे की पुन्हा तुम्ही आता लखनौ कोर्टाकडून सुरू करा आणि लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, यांच्या सकट सर्वांना त्यामध्ये त्यांच्या विरोधात तुम्ही खटला चालवा असं म्हटलं. हा निकाल त्या दिवशी यायचा होता, त्याआधी ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मग अशी बातमी पुढे आली की सर्वांनी ठरवलं की 2019चे एनडीएचे उमेदवार हे नरेंद्र मोदीच असतील पंतप्रधान पदाचे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा तिथं झाली नाही. कदाचित असा काही निकाल येणार आहे आणि त्यामुळं लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे अडचणीत येतील असा पुसटशी कल्पना का होईना ही भाजपला होती. त्यामुळेच त्या दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणुकीची चर्चा झाली नाही. सचिन सावंत असू शकेल. विषय असा आहे की त्या ठिकाणी निश्चितपणे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची चर्चा झाली नाही असं अरुण जेटलीने स्वतः त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि एकंदर एनडीएमध्ये एकवाक्यता किती आहे हे मला वाटतं आज रामविलास पासवानच्या बोलण्यानं आणि उद्धव ठाकरेंच्या बोलण्यानं त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आमचं मत नाही की त्यांच्या दृष्टिकोनातून ते उमेदवार देतील कसा देतील. विषय असा आहे की जो कोणी उमेदवार येईल तो मोदींच्या एकाधिकारशाहीला त्या ठिकाणी असेल का, तर त्याच्या दृष्टिकोनातून जी काळजी आहे ती इतर संपूर्ण वर्गामध्ये निश्चित देशाच्या जो काही विचारवंत वर्ग आहे त्याला देखील त्याची काळजी वाटते. आणि म्हणूनच त्याला समरूप अशा तऱ्हेची भूमिका त्या ठिकाणी इतर पक्ष सगळे जे विरोधी पक्ष आहेत ते घेत आहेत. आणि निश्चितपणे आज सोनियाजी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करतायत. मला असं वाटतं की निश्चितपणे फळ प्राप्त होईल. ठीक आहे. जसं सचिन सावंत म्हणाले की एकीकडं भाजप, दुसरीकडं संघ म्हणजे RSS आणि तिसरीकडं नरेंद्र मोदी पंतप्रधान, हा जो त्रिकोण आहे यातून एक सर्वमान्य उमेदवार एनडीएचा कसा आणायचा हा पेच आहे. आणि तो पेच कदाचित शिवसेनेला माहिती आहे, म्हणूनच शिवसेना डिवचते आहे. याच प्रश्नावर आपण ब्रेकनंतर अवधूत वाघ यांना डिवचणार आहोत. पण आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल का? 60% लोक म्हणतायत होय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. अवधूत वाघ. सगळी चर्चा एनडीएचा उमेदवार कोण असेल याभोवती आहे आणि शिवसेना वारंवार सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव घेत आहे. पण शिवसेना हे सांगत नाही आहे की आमची काही इच्छा आहे, आमच्याकडे पण उमेदवार आहे. शिवसेना असं का करते आणि तुम्ही उमेदवारी नेमकी कोणाला देणार आहात? तुमच्या या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याआधी मी जरा काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये बाबू राजेंद्र प्रसाद सोडले तर कोणालाही दुसरी टर्म मिळाली नाही आहे. एक्सेप्शन प्रूव्स द रूल. त्यामुळे मला असं वाटतं की सन्माननीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्याची शक्यता खूप धुसर आहे. दुसरी गोष्ट अशी की इमर्जन्सीच्या आधी काँग्रेसचे त्यावेळचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार संजीव रेड्डी हे पराभूत झाले होते. त्यावेळी इंदिरा गांधींनी वराहगिरी वेंकटगिरी यांना एक बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आणलं होतं. तो जर एक्सेप्शनचा भाव सोडला तर मगाशी देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्तारूढ पक्षाने दिलेला उमेदवार हा विजयी झालेला आहे. त्यामुळे यावेळीसुद्धा एनडीएने दिलेला राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येईल. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, कपिल पाटीलजी सध्या काही जास्त डिस्कस करू नका, आणखीन एनडीएच्या विरोधात बोलू नका. कदाचित तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष एनडीएला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे ऑलरेडी बोलणं झालेलं आहे आणि आदरणीय नितीश कुमारजी आपले सर्व खासदार आणि आमदारांची मतं आमच्या झोळीत टाकणार आहेत. मुद्दा नंबर 3 की एनडीएच्या घटक पक्षांनी एक उमेदवार द्यावा, ते देतील की नाही देतील हा तर प्रश्न सोडा. मला सचिनजी असं म्हणायचं आहे की 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तुमचं आणि समाजवादी पार्टीचं साटलोटं होतं, गठबंधन होतं आणि आता
संपूर्ण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे एकमेकांपासून दुभंगली गेली. अहो, तुमच्या घटक पक्षांबरोबर जर 4 महिने जमत नसेल तर तुम्ही आमच्याकडे बघून आमचं जमतं की नाही जमत याच्या जास्त फंदात पडू नका. तुम्ही जो आता आशिषजी प्रश्न विचारलेला आहे शिवसेनेचा, मला एक आठवण करून द्यायची आहे. 2009च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आदरणीय उद्धवजी म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये असा एकही उमेदवार नाहीये की जो पंतप्रधान पदाला लायक आहे. मी त्यावेळी सुद्धा उद्धवजींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकाहून एक चांगले नेते आहेत. आणि असं असताना उद्धवजींचं ते स्टेटमेंट दुर्दैवी होतं की महाराष्ट्रामध्ये एकही असा माणूस नाहीये की जो पंतप्रधान पदाला लायक आहे. मला नेमकं काय म्हणायचं आहे, आजही जर तुम्ही पाहिलं तर उद्धवजींनी मोहन भागवतांचं नाव घेतलं ज्यांचा त्यांच्या संघटनेशी काही संबंध नाहीये राष्ट्रपती पदासाठी. दुसरी गोष्ट की त्यांचे नेते संजय राऊत जे नेहमी सच्चाईचा सामना करत असतात त्यांनी नाव घेतलं, शरद पवार साहेबांचं नाव घेतलं. अरे मी काय म्हणतो, आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, जवळची भकाल कुरडी. मला म्हणायचं की तुमच्या शिवसेनेमध्ये चांगले नेते आहेत ना. मनोहर जोशी साहेब आहेत जे कॉर्पोरेटर होते, आमदार होते, खासदार होते, विरोधी पक्ष नेते होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, लोकसभेचे सभापती होते. ते राष्ट्रपती पदाला अयोग्य आहेत का? मग शिवसेनेने आपल्या संघटनेमधला बाळासाहेब ठाकरेंचा एक शिलेदार मनोहर जोशींचं नाव का नाही पुढे आणलं? म्हणजेच त्यांना स्वतःच्या पक्षातल्या कुठच्याही नेत्याला मोठं बनवायचं नाही. ब्राह्मण नेता आहे ते बघा, मी जातीवादी नाही, माझा पक्ष जातीवादी नाही, त्यामुळे कुठच्या माणसाची काय जात आहे ह्याचं मला वाटतं लेखाजोखा आशिषजी तुम्ही ठेवत चला, आम्ही ठेवत नाही. पण मनोहर जोशींसारखं प्रिन्सिपल मनोहर जोशींसारख्या एखाद्याचं नेत्याचं नाव आणलं असतं तर आम्हाला वाटलं असतं की दे आर टॉकिंग लॉजिकली. परंतु शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव शिवसेनेचा नेता सांगतोय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यांचं नाव उद्धवजी सांगतात आहेत. मला वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी शिवसेना अतिशय कन्फ्युज्ड परिस्थितीमध्ये असं वाटतं मला. त्यापेक्षा त्यांनी जर मनोहर जोशींचं नाव जर पुढे केलं असतं तर चर्चेला अधिक काहीतरी. प्रश्न असा अवधूत वाघ, भाजप स्वतःचा उमेदवार देणार आहे की नाही एनडीए कडून, की घटक पक्षाचा देणार आहे? एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा एनडीएचा एक घटक पक्ष आहे, सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा असा काही दंडक नाहीये. या देशाचा राष्ट्रपती हा भारतीय असेल, तो राष्ट्रवादी असेल, या देशाशी घटनेशी आणि 140 कोटी लोकांशी प्रामाणिक असून घटनेचं संरक्षण करणारा एक अतिशय योग्य माणूस असेल. एवढंच मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो. नाही, कपिल पाटलांना काही बोलायचं कारण ते म्हणाले नितीश कुमारांनी पाठिंबा दिला, ही नवीनच माहिती दिली. अशा ज्यावेळेला हा त्यांचा जो त्रागा आपल्याला समजू शकतो अवधूतजींचा, की एवढी सर्वाधिकारशाही असून त्यांचं एनडीए त्याचं बुड अजून ठीक नाही आहे की त्यांचे घटक पक्ष वेगळे बोलायला लागले आहेत आणि त्यांना आज त्रास होतोय. त्यामुळे आणि त्यांना किती अधिकार दिले मला माहित नाही, कारण त्यांनी आता पण 5-6 राष्ट्रपती पदाचे उमेदवार यांनी परस्पर जाहीर करून टाकलेत. मोदीजींनी आणि अमित शहानी जाहीर करण्याच्या अगोदर कोणी अवधूतजीने मनोहर जोशींपर्यंत आलात. स्वाभाविक आहे, मनोहर जोशींना सुखद धक्का. इतके पेचात इतक्या अडचणीत आहेत आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे भाजपला की ही लढाई सोपी नाही. सचिनजी एक मिनिट, ही लढाई सोपी नाही त्याच्या लक्षात आलेलं आहे. आता पण आपण सगळे जिंकू असं म्हणतात, ठीक आहे, सत्ताधारी कोण जिंकणार हा मुद्दा वेगळा आहे, पण 20,000 मतांचा फरक असताना जर एवढी यांची अवस्था वाईट झाली असेल तर जून जवळ येऊ दे, आणखी अवस्था वाईट होईल. ठीक आहे सचिन सावंत, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सचिन सावंत नाही, एक मिनिट दुसरा. ठीक आहे, त्यांना पूर्ण करू द्या. हा, कपिल पाटील बोला, लवकर बोला. सचिनजी, की या देशापुढे जे आज संकट आहे, आव्हान आहे, ते आव्हान पेलण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. याची सुरुवात माननीय नितीशजींनी सुरुवात केली आहे आणि ते स्वतः जाऊन आधी सोनियाजींना भेटलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते त्यांना लागलेलं आहे की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करायला नितीश कुमार लागलेले आहेत, ज्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने सगळा देश बघतोय आणि ते सहन न होत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करून ते एक वातावरण, ही जुनी पद्धत. ठीक आहे. आशिष, मला बोलायचंय. हो, तुमच्याकडे यायचंच आहे. ते राष्ट्रवादी म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचे म्हणाले नव्हते. नाही, पण आधीच जी चर्चा झाली त्याच्यावर बोलायचंय मला. ठीक आहे. सचिन सावंत,
नाही असे जे आता बोलता बोलता मला फक्त एकच शब्द विचारायचा आहे की घटक पक्षांच्या बाबतीत आमच्या घटक पक्षांच्या बाबतीत फार मोठी चिंता त्या ठिकाणी व्यक्त झाली, परंतु नंतरचं जे काही वक्तव्य आहे ते स्वतःच्या घटक पक्षाच्या बाबतीतच आलं. तर आता मला एकच म्हणजे आता एवढे उमेदवार जाहीर केलेत तर फक्त एवढंच सांगा की शिवसेनेनं जर का मनोहर जोशींना जाहीर केलं तर त्या ठिकाणी भाजप त्यांना उमेदवार म्हणून घोषित करून टाकेल, हे आता जाहीर करून टाकावं, काय हरकत नाहीये. म्हणजे शिवसेनेकडे खऱ्या अर्थानं चांगल्या तऱ्हेचं एक प्रपोजल देखील जाईल. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे हे निश्चितपणे हे निदर्शक आहे, याचं निदर्शक आहे की एनडीए मध्ये बेदिली आहे, एक दिलानं त्या ठिकाणी काम होत नाही. मोदींची एकाधिकारशाहीच्या खाली त्या ठिकाणी अस्वस्थता वाढत चाललेली आहे. ही शिवसेनेतच नाही, तुम्ही त्या ठिकाणी आंध्रमध्ये गेलात तर टीडीपी मध्येही आहे, कारण टीडीपी तेलंगणामध्ये वेगळी लढते, या बाजूनं म्हणजे आंध्रच्या मध्ये देखील वेगळ्या तऱ्हेने लढते. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एनडीएचा जो उमेदवार होईल तो त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे हे याच्यातून दिसतं. ठीक आहे ठीक आहे, पहिल्या बैठकीत ते जाणवलं म्हणूनच मोदींवर शिक्कामोर्तब करून सगळे मोकळे झाले. विद्याताई चव्हाण, तुम्हाला प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याला घेऊनही राष्ट्रपती पदाची निवडणूक खूप महत्त्वाची मानली जाते आहे. असंही म्हटलं जात आहे की जर का शरद पवारांचं नाव UPAचे उमेदवार म्हणून पुढे आलं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस जी राज्यातली आहे तिचं काय, काही काँग्रेस बरोबर विलिनीकरणाचा घाट वगैरे घातला जाईल की काय, आणि त्याचा सुगावा अजित पवारांना लागला म्हणून ते संघर्ष यात्रेत काँग्रेसच्या नेत्यांबरोबर आहेत. तुम्ही मला मगाच्या सेशनमध्ये पण इतकं तुम्ही लोकांनी आरोप केलेले आहेत की त्याचं स्पष्टीकरण मला पहिल्यांदा केलं पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा तर मला सांगायचं आहे की पवार साहेबांनी सोलापूरला हे स्पष्ट केलेलं असताना सुद्धा तुम्ही लोक ही चर्चा करताय. नंतर दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल अनेकदा तुम्ही लोकांनी आत्ता चर्चेमध्ये बोलले. आता हेमंत देसाईजी म्हणाले, आता हेमंत देसाईंना मला सांगायचं की वाचन करणं, लेखणीद्वारे आपले विचार प्रकट करणं ह्याचा सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो, परंतु म्हणून असं बिलकुल नाही आहे की तळागाळात कामं करणारे आमच्यासारखे लोक, राष्ट्रवादीचे अनेक नेते पवार साहेबांपर्यंत इतकं चांगलं काम करत असताना नेहमी कुत्सितपणे त्यांच्याविषयी बोलणं किंवा तुम्हाला काहीतरी पद पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी काम करताय अशा प्रकारे हीनपणे जे चर्चा केली जाते ना त्याला माझा विरोध आहे की तुम्ही आधी कामं काय आहेत ते जरा बघितले पाहिजे. शेतीविषयी जी पवार साहेबांना माहिती आहे, शेतमालाचे भाव विद्याताई हेमंत देसाई काय म्हणाले होते, ते काय म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस सरकार स्थिर करण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा होता. तुम्हीच आधी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता, भाजपनं तर विचारणा पण केली नव्हती. निकाल पूर्ण जाहीर व्हायच्या आत प्रफुल्ल पटेलांनी पाठिंबा जाहीर केला होता राष्ट्रवादीचा भाजप सरकारला राज्यात. त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कायम लागलेली आहे. त्यांनी एकमेकांमध्ये एकत्रपणे ते राहू शकलेले नाही आहेत. ती राजकारणाची दूरदृष्टी फक्त पवार साहेबांनाच असू शकते. परंतु मला हे सांगायचं आहे की प्रत्यक्ष काम करणं, फील्डवर काम करणं हे खूप कठीण असतं आणि आपले मतप्रदर्शन करणं किंवा लेखणीने ते व्यक्त करणं हे खूप सोपं असतं किंवा आम्ही त्याचा आदर करतो. परंतु त्याच्यासाठी तुम्ही पवार साहेबांसारख्या एका नेता असो किंवा अजितदादा असो यांच्याविषयी जे तुम्ही वारंवार जे बोललं जातं की राष्ट्रवादी संपल्यात गत आहे, बिलकुल नाही आहे. आणि आम्ही ज्या संघर्ष यात्रा काढलेली ती पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठीच काढलेली आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला घेऊन बोला. हे बघा, आता तुम्ही सगळे विषय तुम्ही लोकांनी चर्चा केली, आता त्याचं स्पष्टीकरण मला करायला नको का? पण आम्ही मागितलंच नव्हतं. पण राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांनी स्वतःच आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या आपलं आता शेवटी राजकारणामध्ये कुठलीही निवडणूक असली तर संख्याबळ आणि हे आवश्यक असतं, ते आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे असले काही ठीक आहे विद्याताई, माझा वेळ संपलेला आहे. लास्ट कमेंट अगदी 30 सेकंद. एक ठराविक 50 वर्षाच्या काळानंतर माणसाला याविषयी काही विशेष असावं असं नाही, पण देशाला जर गरज असेल चांगल्या माणसाची निश्चितच अनेक ठिकाणी मी कामं केलेली आहेत आणि अशा वेळेस मला देशाला गरज असेल तर शरद पवारांना उमेदवार करेल UPA किंवा एनडीए. देशाला देऊ शकतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राहुल गांधींवरती उठसूट काहीही बोलावं किंवा मोदींबद्दल काही बोलावं, इतर पक्षांबद्दल वाटेल ती विधानं करावीत. परवा शरद पवार राहुल गांधींविषयी म्हणाले की जर का 2019ला राहुल गांधी मोदींच्या विरोधात असेल तर निवडणूक हरल्यातच जमा आहे. हां, आणि शरद पवारांबद्दल काहीही बोललं, कारण शरद पवारांची आरती करणारे आपल्याकडे खूप आहेत. काही टीका, रास्त टीका जे आम्हाला वाटली ती केली तर ती करण्याचा अधिकार नाही
असं कसं म्हणता येईल? ही टीका कशी आहे? हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि शरद पवारांचं आम्हाला काही चूक वाटत असेल तर टीका करत राहणार, तो आमचा अधिकार आहे. मुद्दा असा अवधूत वाघांनी कधी कधी कामाचं कौतुक करावं. नाही, कामाचं कौतुक करतो सध्या ना. विरोधी बाकावरती काही आहात, कामं केली कसलं नाही. काम दिसतंय? आताच्या वातावरणामध्ये जी चांगली कामं केली आहेत, शेतकऱ्यांसाठी असतील, अनेक क्षेत्रामध्ये असतील, त्याचंही कधीतरी कौतुक करावं. कौतुक चांगल्याचं केलेलंच आहे कौतुक, असं काय करता तुम्ही? आणि शरद पवारांचं एक कौतुक असं केलं की मीडियावरती किती मीडियामध्ये टीका झाली तरी शरद पवार कधीही मीडियाच्या बद्दल वाईट बोलले नाही आहेत. त्यांनी सुसंस्कृतपणा टिकवलं, हे मी वारंवार बोललेलो आहे. तुम्हाला ते लक्षात राहत नाही आणि टीका मात्र बोचते, असं कसं? हे बरोबर नाही असं माझं. नाही बोचायचा मुद्दा असा आहे, ठीक आहे, ठीक आहे, ताई, आपण नंतर हा विषय निकालात काढू. पुढे मुद्दा असा आहे की अवधूत वाघ जे म्हणाले की मनोहर जोशी आज अक्षरशः म्हणजे नाचत असतील आनंदाने. एक तर मनोहर जोशींचं नाव कुठेही नाही, मुरली मनोहर जोशींचं नाव होतं. हे अवधूत वाघ हे भाजपचे, ते आता विसरलेत की काय? त्यांना एवढा का उमाळा मनोहर जोशींचा आला, हा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेने ज्या प्रकारे आज सुद्धा जी टीका केली, काल उद्धवजीने असं म्हणले की GST बाबत आम्हाला जर पैसा मिळाला नाही तर आम्ही हे करू. आता त्या मिटिंगमध्ये, GSTच्या मिटिंगमध्ये, त्यानंतरच्या मिटिंगमध्ये सगळ्या NDAच्या याच्यामध्ये ते काहीही बोलले तर तिसरं कौतुकाचं भाषण केलं होतं त्यांनी. तेव्हा शिवसेनेला या प्रकारे सिरियसली घेण्याचं काही कारण नाही आहे. पण मुद्दा असा आहे की राष्ट्रपतीची निवडणूक रंगतदार होईल जेव्हा विरोधी पक्ष एकत्रित येऊन एखादा चांगला कॅन्डिडेट देतील आणि मतांची नीड बेगमी करतील. निदान चांगल्या प्रकारे फाईट देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण NDA सांगेल त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे असं नाही. कारण विरोधी पक्ष इथे आहेत, त्यांची स्पेस आहे, ती वाढवत नेण्याची गरज आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक ही त्या दृष्टीने एक अतिशय चांगली संधी आहे, त्या संधीचा विरोधी पक्षाने फायदा उठवला पाहिजे. ठीक आहे, सर्वमान्य उमेदवार सर्व विरोधक मिळून देतील का, हाच कळीचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी एकमत करायला सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, नितीश कुमार असतील, सीताराम येचुरी असतील, या सर्वांना एकत्र यावं लागणार आहे. ममता बॅनर्जी असतील, त्यांनाही त्यांच्यासोबत जावं लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही आहे. ही निवडणूक वाटते तितकी सोपी NDAसाठी नाही आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीमुळं देशाचं राजकारण हे चांगलं ढवळून निघणार आहे, हेच या चर्चेतून पुढे आलेलं आहे. जाता जाता शेवटी मी आपला प्रश्न पुन्हा बघतोय. आपला आजचा सवाल बघा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल का? 65% लोक म्हणतायत होय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होते. ही निवडणूक मोठी रंजतदार असणार आहे, कारण एक तर NDAकडं म्हणजे भाजप प्रणित NDAकडं पूर्ण बहुमत नाही आहे की भाजपनं आपला उमेदवार उभा करायचा आणि तो सहज निवडून येईल. जवळपास 20,000 मतं किंवा व्हॅल्यू ऑफ वोट्स हे भाजपला कमी पडत आहेत. त्यामुळं अशी अटकळ बांधली जाते आहे की भाजपकडून किंवा NDAकडून जो उमेदवार असणार आहे तो सर्वसंमतीचा असू शकेल. आणि जर का सर्वसंमतीचा उमेदवार रिंगणात उभा करायचा असेल तर मग विरोधकांची सुद्धा संमती लागणार आहे. आणि म्हणूनच भाजपकडून कुठलाही पत्ता सध्या ओपन केला जात नाही आहे. किंबहुना कोणाला आम्ही उमेदवारी देऊ याची पुसटशीही कल्पना कोणाला दिली जात नाही आहे. इतकं गुपित हे पाळलं जात आहे. पण दुसरीकडं NDAचे जे घटक पक्ष आहेत काही, त्यांचं अजूनही तळ्यात मळ्यात चाललेलं आहे. महाराष्ट्रापुरता जर का विचार केला तर शिवसेना अजूनही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून भाजपला वाकुला दाखवण्याचा कार्यक्रम करते. शिवसेनेकडून सुद्धा जाणीवपूर्वक किंवा डिवचण्यासाठी सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे. पण भाजप तरीही तोंड उघडत नाही आहे. नेमकं हे राजकारण काय हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1,
राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणताना भाजप प्रणित एनडीएची कसोटी लागेल का? मुद्दा क्रमांक 2, सर्व विरोधकांनी मिळून सर्वमान्य उमेदवार दिल्यास राष्ट्रपती पदाची निवडणूक अटीतटीची होईल का? मुद्दा क्रमांक 3, भाजपला स्वतःऐवजी एनडीएच्या घटक पक्षाच्या उमेदवाराला पुढे करावं लागेल का? मुद्दा क्रमांक 4, प्रणव मुखर्जी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदासाठी फिल्डिंग लावतील का? शेवटचा मुद्दा क्रमांक 5, विरोधकांनी शरद पवारांचं नाव पुढे केल्यास राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होईल का? ती बिनविरोध होऊ शकते का? हे होते चर्चेचे मुद्दे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते अवधूत वाघ, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. त्यांचीसुद्धा काही निरीक्षणं आहेत जी वेळोवेळी वेगळी असतात, त्यातली बरीचशी अचूक ठरतात. आपल्यासोबत आमदार कपिल पाटील आहेत. आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करूया. ते यासाठी की ते आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बनलेले आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष स्वागत आहे. अभिनंदन कपिलजी. धन्यवाद धन्यवाद. आपल्यासोबत काँग्रेसचे जाणते प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्ते आणि आमदार विद्याताई चव्हाण सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती कपिल पाटील यांच्यापासून, कारण आज कपिल पाटील तुमचं अभिनंदन तर आम्हाला करायचंच आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जनता दल युनायटेड आलं आहे आणि तुम्ही प्रदेशाध्यक्ष बनलेला आहात. त्यामुळे तुमचा अनुभव आणि तुमच्या पक्षाची एक वेगळी शैली कामाची, कार्यकर्त्यांना जवळ करण्याची, मोठं करण्याची, तीसुद्धा महाराष्ट्रात तुम्हाला रुजवायची आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जर का आपण राष्ट्रीय राजकारण बघितलं तर मग जी तिसरी आघाडी आपण नेहमी म्हणतो, ज्यांना आपण प्रोजेक्ट करतो, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील किंवा डावे त्यांच्याबरोबर असतील की नसतील, किंवा मुलायमसिंग यादवसारखे समाजवादी त्यांच्याबरोबर असतील की नाही, लालू प्रसाद यादव त्यांच्याबरोबर आता आहेत, तर तिसऱ्या आघाडीचा काही रोल या निवडणुकीत असू शकतो का? तिसऱ्या आघाडीच्या अनुषंगानं ही निवडणूक तुम्ही कशी बघता? हां, पहिल्यांदा मी आशिष तुमचे आभार मानतो तुमच्या शुभेच्छांबद्दल. प्रश्न जो सवाल आजचा आहे तो राष्ट्रपती पदाचा नव्या, आणि देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यावं आणि एक संयुक्त उमेदवार द्यावा अशी कल्पना सर्वप्रथम माननीय नितीश कुमारांनीच मांडली आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते माननीय सोनियाजींना भेटले, इतर विरोधी पक्षनेत्यांना भेटले आणि सगळ्यांनी मिळून एक सर्वसंमतीचा उमेदवार दिला तर मोदी सरकारला आपण रोखू शकू, ही कल्पना त्यामागची आहे. आणि मला असं वाटतं की हे यावेळेला घडेल आणि सरकारला, मोदी सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल एवढं निश्चित आहे. आणि त्यामुळे उमेदवार कोण होईल हा मुद्दा आजचा नाही आहे, परंतु उमेदवार केवळ मोदींचा हे मात्र होऊ शकणार नाही, याचं भाकीत करण्याची गरज नाही, इतकी स्थिती आज इतकी स्पष्ट आहे. ठीक आहे, मी सचिन सावंत यांच्याकडे जातो. सचिन सावंत, काल परवाकडे काँग्रेसचे एक राष्ट्रीय प्रवक्ते आहे सुरजेवाला, यांनी एक विधान केलेलं आहे की मोदी इज नो वाजपेयी. त्यामुळं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काहीही घडू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच काँग्रेसला जर का असं वाटत असेल तर मग काँग्रेसला सर्व विरोधकांना एकत्र आणावं लागेल आणि ती कवायत करण्यामध्ये राहुल गांधी कमी पडतात. सोनिया गांधींना लीड घ्यावी लागेल, त्यांना पुढाकार घ्यावा लागेल आणि मग इतर जे सर्व विरोधक आहेत त्यांची मोट बांधून सर्वसामान्य किंवा सर्वमान्य उमेदवार तुम्हाला द्यावा लागेल. ते दिसतं तेवढं सोपं नाही आहे. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, श्रीमती सोनिया गांधी ह्या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यांचा पुढाकार महत्त्वाचा राहतोच याच्यामध्ये. आणि राहुलजी उपाध्यक्ष आहेत, त्यांची मदत त्या दृष्टिकोनातून त्यांना आहेच. विषय असा आहे, एक लक्षात घ्या, राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये आताची 2017ची जी निवडणूक आहे त्याचा परिप्रेक्ष्य वेगळा आहे. एकंदरच देशातलं जे वातावरण पाहिलेत तुम्ही, तर आज खऱ्या अर्थानं संविधानाच्या संदर्भामध्ये त्याचं संरक्षण करण्याच्या हेतूनं एकंदर अतिशय महत्त्व प्राप्त होतं. याचं कारण
की या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही विषय आपल्या समोर आलेले आहेत, राष्ट्रीय एकतेचा प्रश्न असू दे, एकंदर सामाजिक जे विद्वेष वाढवण्याचा प्रश्न असू दे, हे सरकार अनेक ठिकाणी अपयशी होत आहे. अनेक नेते जाणीवपूर्वक अशा तऱ्हेची विधानं केली जातात त्यांच्याकडनं आणि त्याचं राजकारण हे एकंदरच देशाचं ध्रुवीकरण करण्याच्या संदर्भामध्ये पुढे चाललेलं आहे. अशा वेळेला राष्ट्रपती पद जे आहे, जे संविधानाचं प्रमुख पद आहे आणि त्यांचं जो कोणी त्या व्यक्ती त्या पदावरती विराजमान असेल त्याची जबाबदारी अधिक त्या ठिकाणी आहे की संविधानाचं रक्षण करण्याची. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून ज्या वेळेला अशा तऱ्हेच्या व्यक्तीची गरज आहे की जो जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडेल, त्यावेळेला विरोधी पक्षाचे सगळे जे काही मंडळी आहेत त्यांना ही चिंता सतावते की अशा तऱ्हेचा व्यक्ती तिथे देण्याची आमची सगळ्यांची जी काही प्रयत्न आहेत ते साकार व्हावेत. आणि याच दृष्टिकोनातून जसं कपिल पाटील म्हणाले, सोनियाजींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय, राहुलजी त्या ठिकाणी सगळ्यांशी चर्चा करतायत, सर्व पक्षांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी असा उमेदवार दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की या येत्या काही दिवसांमध्ये त्याला मूर्त स्वरूप येण्याला काही हरकत राहणार नाही. मी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे जातो. हेमंत देसाई, हे जे इलेक्ट्रोल कॉलेज जर का आपण बघितलं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं, तर जवळपास 4,896 मतदार आहेत आणि त्यांच्या मतांची जी एकूणच किंमत आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ वोट्स, ती जवळपास 10,98,882 म्हणजे 11 लाख इतकी आहे. अजूनही बहुमतासाठी NDAकडं 20,000 वोट्स म्हणजे मतं ही कमी पडत आहेत. आणि NDAचे जे घटक पक्ष आहेत, ज्यामध्ये खास करून शिवसेना आहे, ज्यांच्याकडं 25,000 एकूण मतांचं मूल्य आहे, ते तळ्यात मळ्यात आहेत. ते अजूनही हे सांगत नाही आहेत की आम्ही पूर्णपणे भाजपला पाठिंबा देऊ किंवा भाजपने कोणीही उमेदवार उभा करावा, आम्ही त्यांना डोळे झाकून पाठिंबा देऊ. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार दिसते. नक्कीच रंगतदार होईल. पण हा जो मुद्दा आत्ता कपिल पाटील आणि सचिन सावंत यांनी सांगितला, तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा यासाठी आहे की देशामध्ये संविधानावरती आघात करण्याचे प्रयत्न किंवा लोकशाहीचा संकोच करण्याचे प्रयत्न, सहिष्णुता, याचा जो प्रश्न आहे, हे गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रणब मुखर्जी यांनी वारंवार याच्या संबंधी सरकारला इशारे दिलेत, प्रत्यक्षपणे, सूचकपणे, अप्रत्यक्षपणे. आणि अत्यंत जबाबदारीने ही सगळी आपल्या पदाचं जे काही गरिमा आहे तो निभावलेला आहे आणि आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. यापूर्वी अब्दुल कलाम असतील किंवा अगोदरचे राष्ट्रपती जे असतील, नारायणन असतील, या सगळ्यांनी या पदाची एक शान वाढवलेली आहे. आणि आज या पदाला जास्त महत्त्व आहे यासाठी की आज देशामधलं वातावरण वेगळं झालेलं आहे. संपूर्ण देशामध्ये घटना आणि लोकशाही संकटात सापडली असं म्हणणार नाही, पण त्याबद्दल अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रपती अत्यंत बारकाईने विचारपूर्वक सगळ्यांनी निवडला पाहिजे असं माझं मत आहे. या दृष्टीनं जर आपण बघितलात तर तुम्ही जे सांगताय की 11 लाख मतं लागतील, त्यात 5.5 लाख साधारण लागतील. हा जो खड्डा पडतो आहे तो 20,000चा आहे, पण त्यामध्ये शिवसेना यांच्या बाजूला असेल असं गृहीत धरलं तर 20,000 आहेत, नाही तर तो 45,000 50,000पर्यंत जाईल खड्डा मतांचा. त्यामुळे शिवसेनेने बघा आता पहिल्यांदा काय केलं, शिवसेनेने सरसंघचालकांचं नाव काढलं. मोहन भागवतांनी सांगितलं की आम्ही निरपेक्षपणे काम करतो, आम्हाला कुठच्या पदाची लालसा नाही. तरीसुद्धा तेच मांडत राहिले की मोहन भागवत. त्यानंतर त्यांनी मध्यंतरी संजय राऊतांनी एकदम शरद पवारांचं नाव काढलं. कारण शरद पवारांचं नाव त्यांनी काढणं हे लोकांना स्वाभाविकपणे वाटेल, कारण एक दिवस ते काढत असतात शरद पवारांचं. आणि ते तिथे असतात अनेकदा दिल्लीमध्ये, त्यांचे ते गुरुसुद्धा आहेत जसे मोदींचे आहेत. पण त्यामुळे शिवसेनेची पक्की भूमिका यासंबंधी शिवसेना पद्धतशीरपणे राजकारण करते. राष्ट्रीय NDAचा घटक पक्ष जो आहे, NDAने कुठलंही नाव निश्चित न केलं असता त्याच्या अगोदर अशा प्रकारचे पत्ते काढणं बाहेर, याच्यामुळे गोंधळ निर्माण करण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न आहे. आता लक्षात घ्या, मी शिवसेनेने यापूर्वीसुद्धा प्रणब मुखर्जी असेल, प्रतिभा पाटील यासंबंधी स्वतंत्र भूमिका घेतलेली होती. त्यामुळे शिवसेना तीच परंपरा पुढे चालवत आहे. पण आता जर आपण बघितलं यासंबंधी काय चाललेलं आहे आता, की हे जे सगळे पक्ष, विरोधातले पक्ष एकत्र येण्याचं जे चाललेलं आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघा की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे त्यांचं संबंध चांगले नव्हते, ते आता संघर्ष यात्रेच्या निमित्ताने एकत्र आले. कर्नाटकमध्ये बघितलं तर तुम्ही देवेगौडा असेल आणि सिद्धरामय्या यांची आता तिथे आघाडी होण्याचं तिथे चाललेलं आहे. ओडिशामध्ये नवीन पटनाईक हे भाजपबाबत सॉफ्ट होते,
पण आता त्यांच्याच पायाखालची वाळू घसरू लागली आहे आणि भाजपचं आव्हान निर्माण झाल्यामुळे त्यांना ते सुद्धा या आघाडीकडे झुकू शकतात. त्यामुळे समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. मुळात NDAने आपला अजूनही नाव जाहीर केलेलं नाही. पहिल्यांदा त्यांनी नाव जाहीर केलं नसेल तर सोनिया गांधी यांनी या प्रकारे इनिशिएटिव्ह घेणं किंवा नितीश कुमार यांनी इनिशिएटिव्ह घेणं, अगदी केजरीवाल असं म्हणाले की आता जर आपण एकत्र येऊन काही केलं नाही तर आपला पराभव अटळ आहे, त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की यांचा पराभव जर समजा उद्या झाला तरीसुद्धा लढाई लढली पाहिजे, कारण ही लढाई काही तत्वांसाठी काही मूल्यांसाठी आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती निकराने आणि हिरिरीने लढवण्याची गरज आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला एक वेगळा अँगल आलेला आहे, तो शरद पवारांमुळं. शरद पवारांचं नाव चर्चेत आलं की मग वेगवेगळे कंगोरे राजकारणाचे समोर येतात, अनेक तडजोडी होतात, बैठका होतात, वेगवेगळ्या बातम्या येतात आणि मग उगीचच राळ उडवली जाते. आता शरद पवारांच्या नावानं माजिद मेमन हे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत राज्यसभेचे, त्यांनीच असं म्हटलं की राष्ट्रपती पदासाठी जर का सर्वमान्य उमेदवार कोणी असेल तर ते शरद पवार आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, शरद पवारांचं नाव एकाएकी कसं पुढं आलं? तुमच्याकडे तर पुरेसं मत पण नाही आहे किंवा तुमच्याकडे तेवढे खासदार पण नाही आहेत, मग नाव कसं पुढे येतं आहे? नाही, मला तुम्हाला या ठिकाणी एक सांगायचं आहे की आमच्याकडे पुरेसे खासदारांचं बळ नाही, हे वेळोवेळी स्वतः पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु सर्वमान्य आणि सर्व मताने किंवा आपण जर म्हणू की नेहमीच आपण जर संपूर्ण देशाचा जर विचार केला तर आपल्याला एक मान्यतेने किंवा विश्वासाने आणि एक विचारधारा जपणारा नेता किंवा एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आज शरद पवारांकडे निश्चितच पाहिलं जाते. आणि आज जर सर्व पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं तर मला असं वाटतं पवारसाहेबांनी निश्चितच एक असं नाव आहे की संपूर्ण देशामध्ये अनेक नेते आज आहेत आणि आज भाजप आणि हे हिंदुत्ववादी पक्ष जर सगळे एकत्र आले असतील तर त्यांना तोलामोलाचा नेता देण्याचं जे म्हणजे माजिद मेमन यांचे तुम्ही जे याचा मला प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्वतः पवारसाहेबांनी याचं वेळोवेळी हे केलेलं आहे की खंडन केलेलं आहे की आमच्याकडे खासदारांची संख्या पुरेशी नसताना राष्ट्रपती पदाच्या याचा मी काही प्रश्नच येत नाही त्याचा विचार करण्याचा. परंतु एकंदर विरोधी पक्षांनी जर का पवारसाहेबांचं म्हणजे अगदी कुठल्याही उच्च पदाचं जर आपण हे केलं तर पवारसाहेबांच्या तुलनेचा नेता आज आपल्याला मिळणं म्हणजे कठीण आहे. आणि सर्व याचा अभ्यास असलेला सर्वसमावेशक असा नेता आणि आज ज्याची गरज आपल्याला आहे असा सर्वसामान्य लोकांमधून आलेला एक नेता जर आपण बघितलं तर निश्चितच पवारसाहेबांचं नाव त्या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितच घेणं आवश्यक आहे. विद्याताई, जाणकारांना असं वाटतंय की शरद पवारांचं नाव जर का पुढं आलं तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, म्हणजे राष्ट्रपती पदाची होऊ शकते आणि उपराष्ट्रपती पदाची पण होऊ शकते. शरद पवारांचं नाव जर का पुढं केलं तर शरद पवार ऐनवेळी रतन टाटांसारख्यांचं नाव पुढं करतील आणि स्वतः उपराष्ट्रपती पद घेतील अशी ही चर्चा आहे. नाही, चर्चा अनेक असतील, शेवटी याच्या चर्चांमध्ये काही अर्थ नसतो. परंतु अनेक चर्चा होत असताना सुद्धा आता शिवसेनेने एक मोहन भागवतांचं नाव घेतलं होतं, त्यांनी सांगितलं की मला नको आहे. म्हणजे चर्चा जसजशी निवडणूक जवळ येते तसतशा अनेक चर्चा होतात. परंतु ह्या देशाच्या दृष्टीने योग्य काय आहे हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं निश्चितच अशा चर्चांना काही बळी पडण्यात अर्थ नाही आहे. परंतु पुढे देशाच्या दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटतं पवारसाहेबांनी, कारण मी पण स्वतः अनेक नेत्यांना खूप जवळून काम करताना बघितलेलं आहे, या देशाचं एक जबाबदारीचं पद आहे आणि अशा पदावरती मग आपण जर विचार केला तर निश्चितच मला असं वाटतं सर्वांनी मिळून तो विचार करायचा आहे. पवारसाहेबांच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छेचा हा प्रश्नच नाही आहे. हा प्रश्न कोणाचा आहे? हा सर्व विरोधी पक्ष जर एकत्र आले आणि त्यांना जर एक योग्य उमेदवार हवा असेल तो प्रश्न आहे. प्रश्न आम्हाला काय वाटतो किंवा पवारसाहेबांना काय वाटतो हा प्रश्नच नाही आहे. आज देशाला जर गरज असेल तर निश्चितच पवारसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाचा विचार होणं आवश्यक आहे.
हेमंत देसाई, विद्याताई असं म्हणताय जणू काही पवार साहेबांसारखा दुसरा कोणी व्यक्तीच नाही आहे की जो सर्वमान्य उमेदवार होऊ शकतो. अटल बिहारी वाजपेयींनी अब्दुल कलाम यांचं नाव कसं पुढं आणलं होतं कोणाला माहीत सुद्धा नव्हतं आणि त्यांनी चांगली 5 वर्ष राष्ट्रपतीपद ते राहिले, तिथं राहिले, त्या उत्तम काम केलेलं आहे. शरद पवारांच्या पलीकडे जाऊन सर्वमान्य उमेदवार जर का द्यायचं ठरवलं विरोधकांनी तर ते होऊ शकत नाही, एवढं कठीण आहे. नाही तसं नाही, मी विद्याताईंना तसं वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षाच्या मंडळींना आपला नेता सगळ्या जगामध्ये सगळ्यात महान आहे असं वाटू शकतं. पण माझ्या मते अनेक चॉईसेस आहेत. त्याच्यामध्ये हमीद अन्सारींपासून अनेक लोक आहेत. आता एक नाव आले की झारखंडच्या ज्या राज्यपाल आहेत बाई, ज्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत, त्या नगरसेवक पदापासून आमदार पदापासून पुढे त्याने आणि बरंच सामाजिक सुद्धा काम केलेलं आहे. असा एखादा आदिवासी एकही आत्तापर्यंत झालेलं नाही राष्ट्रपती, असं येऊ शकतं. माझ्या मते असं आहे की राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचं नावाची जी गरज आहे, म्हणजे जर गुरुदक्षिणा त्यांना द्यायची असेल मोदींना, तर ती आता एवढी गरज आहे असं नाही त्यांना राजकीय. कारण काय की या 3 राज्यामध्ये ज्या प्रकारचं जबरदस्त यश त्यांना मिळालेलं आहे, ते मिळालं नसतं तर कदाचित सहमतीचा उमेदवार म्हणून शरद पवारांचं नाव पुढे आलं असतं. पण माझ्या मते शरद पवारांचं नावाशिवाय इतर अनेक नावं, तुम्ही जसं रतन टाटा म्हणालात तसं अझीम प्रेमजी आहेत. आणि अझीम प्रेमजी हे तुम्हाला माहिती आहे की आत्ता भारतीय जनता पक्षाला एकूण सर्व मतांची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवरती इंडस्ट्रीतलं नाव आहे, त्यांचं सामाजिक कामसुद्धा आहे आणि ते अल्पसंख्य समुदायातले आहेत. त्यांची इमेज चांगली आहे आणि त्यांनी आपलं बरेचसे पैसा जो डोनेट केला आहे, तर असंही नाव निघू शकतं. पण या सगळ्याच्या पलीकडे आपली जी नावं आहेत त्याच्या पलीकडचं एखादं नाव हे घेऊन मोदी सर्जिकल स्ट्राईक विरोधकांवर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शरद पवारांचा माझा एवढाच मुद्दा होता की पूर्वीपेक्षा आता गरज तेवढी राहिलेली नाही. ठीक आहे, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघसुद्धा आहेत. अवधूत वाघ, भाजपकडं बहुमतासाठी जवळपास 20,000 मतं कमी पडत आहेत आणि शिवसेनासारख्या घटक पक्षावरती ते कधी धोका देतील? कारण याआधीसुद्धा शिवसेनेनं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलेलं आहे. मग त्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा प्रणव मुखर्जी असतील, दोघांच्याही बाबतीत त्यांच्या बाजूनं मतदान केलं होतं. याही निवडणुकीत कदाचित प्रणव मुखर्जी यांना जर का दुसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली आणि असं काही झालं तर शिवसेना काय करेल याचा नेम भाजपला लागत नाही आहे. आणि शिवसेना वारंवार सरसंघचालक मोहन भागवतांच्या नावाने तुम्हाला डिवसते आहे. भाजपकडे खरंच उमेदवार नाही आहे. 1 महिन्यापूर्वी NDAच्या घटक पक्षांची बैठक झाली होती. 2019 साली पंतप्रधानाचा कॅन्डिडेट कोण असावा यासाठी सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. जी भाषणं झाली त्या 3 नंबरचं भाषण माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केलं आणि त्यांनीसुद्धा आपल्या सहीने 2019च्या मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. NDAच्या सर्व घटक पक्षांचं नेतृत्व आज जर मोदी करत असतील तर मला वाटत नाही येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोदी सर्व पक्षांना लक्षात घेऊन जो उमेदवार देतील त्याला शिवसेना विरोध करेल. गेल्या ज्या 2 राष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये हे नक्कीच आहे की भारतीय जनता पक्षाने किंवा NDAने दिलेल्या कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये शिवसेनेने मतदान केलं. पण त्याला कारणं पण वेगळी होती. कारण त्यावेळी NDAचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येणार नव्हता हे जवळजवळ सर्वांना माहिती होतं. अशा वेळी मतदान करणं वेगळं आणि ज्यावेळी एखादा NDAचा कॅन्डिडेट 100% विजयी होणार त्यावेळी त्याच्या विरोधात मतदान करणं वेगळं. मला वाटतं शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे खूप समजूतदार नेतृत्व आणि पक्ष संघटना आहे. नाव का वारंवार घेताय सांगतो ना. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की प्रत्येक वेळी तुम्ही असं म्हणता की NDAकडे एवढी मतं आहेत आणि त्याच्या विरोधातली सगळी मतं विरोधी पक्षांकडे. अहो असे कित्येक पक्ष आहेत. उदाहरणार्थ तेलंगणामधला जो पक्ष आहे DMK आहे, AIADMK आहे, ओरिसामधला पक्ष आहे नवीन पटनायकांचा पक्ष. असे कित्येक पक्ष आहेत की जे आज UPA 2 मध्ये आणि 3 मध्ये पण नाहीत आणि NDA मध्ये पण नाही आहेत. म्हणजे तुम्ही पाठिंबा दिलाय. ऐका ना जरा, आता मला बोलू देत ना. झालं, तुम्ही 2 टर्म्स मारल्या, चांगली गोष्ट आहे. मी फक्त मुद्दे मांडतोय. तर हे जे सगळे लोक आहेत यांनी अजून ठरवलेलंच नाही ना कोणाला मतदान द्यायचं. म्हणजे ते सगळेच जण UPAला पाठिंबा देणार आहेत, UPAने ठरवलेल्या कॅन्डिडेटला पाठिंबा देणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि NDA एकाकी पडणार आहे. अशी वेगळी एक पार्श्वभूमी तयार करून तुम्ही जर चर्चा करत असाल तर एक लक्षात ठेवा की आम्हाला फक्त 20,000 मतं कमी पडणार आहेत स्पष्ट बहुमतासाठी. त्याचबरोबर जवळजवळ त्या 20,000च्या वर जवळ 1.25 लाख मतं अशी आहेत की जी अजून अनडिसाइडेड आहेत.
तुम्ही असं एज्युम करताय की शिवसेना आमच्या विरोधात मतदान करणार आहे. म्हणजे हे सर्व निगेटिव्ह अझम्पशन करून जर एखादं ठरवत असाल तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो की NDA जो उमेदवार ठरवेल, सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन जो उमेदवार ठरवेल तो निर्विवादपणे येणाऱ्या भविष्यातील भारताचा राष्ट्रपती बनणार आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मला असं वाटतं की आदरणीय शरद पवार ज्यांनी कित्येक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे, राष्ट्रीय पातळीवर केलेलं आहे, त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आणून त्यांना राजकारणामधनं बाहेर काढण्याचा हा महाभयंकर कट आहे. या माणसाचं नेतृत्व ह्या लोकांना हवं आहे. ज्याप्रमाणे एखादा क्रिकेट टीममधला प्लेयर हा कर्णधार पदाची अपेक्षा करत असतो आणि अचानक त्याने त्या टीमच्या कोचच्या पदासाठी ॲप्लिकेशन करावं, तसं हे कुठेतरी होत आहे. मला असं वाटतं की सोनिया गांधी ज्या पद्धतीने शरद पवारांचा नावाला पाठिंबा देत आहेत तेवढाच सोनिया गांधीजींनी मोठीपणा दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काँग्रेसने शरद पवारांच्या मागे उभं राहून शरद पवारांना पंतप्रधानाचा कॅन्डिडेट घोषित केलं पाहिजे. राष्ट्रवादी स्वतःमध्ये मर्ज केली पाहिजे. बिनविरोध पाठिंबा दिला पाहिजे. बिनविरोध. बघा ते काय म्हणतात, शरद पवारांना रिटायर्ड करताय. शरद पवार राष्ट्रवादी शरद पवारांना रिटायर्ड करू पाहते. सर्व विरोधी पक्षांनी येणाऱ्या भविष्य काळामधला पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून बिनविरोध पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना राष्ट्रपती कशाला करता? राष्ट्रपती करून त्यांना काय राजकारणात हद्दपार करायचा तर तुमचा डाव नाही ना. विद्याताई उत्तर द्या. अवधूत वाघांनी जे हे केलेलं आहे ते खूपच चांगलं आहे. काय मला काय त्याच्याविषयी वाटत नाही आहे, पण मला हसू पण ह्या गोष्टीचं येते की अवधूत वाघ म्हणतायत की एकदम त्यांना रिटायर करून टाकलं आहे वगैरे. नाही, आपण सगळे चर्चा करण्यापेक्षा पण पवारसाहेबांचं राजकारणातला अनुभव 50 वर्षाचा आहे. त्यांना त्याच्यात स्वतःचा निर्णय घेणं त्यांना एवढं काही अशक्य नाही आहे. त्यामुळे ते पूर्णपणे विचार आणि त्यांचे फासे लक्षात येत नाही म्हणून तर आपण चर्चा करतोय. त्यामुळे आपण त्याच्यावरची चर्चा न केलेली बरी. मला असं वाटतं ते खूप समर्थ आहे हा निर्णय घ्यायचा आणि त्यांची दूरदृष्टी आहे, त्यांचा अनुभव आहे आणि त्यांना राजकारणात कुठल्या पदावरती जास्ती. आणि मला असं वाटतं हल्ली त्यांनी बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे की आमच्याकडे एवढं संख्याबळ नाही आहे, त्यामुळे असले पंतप्रधान पदाचे किंवा राष्ट्रपतीचेही स्वप्न बघणं हे काय बरोबर नाही आहे. त्यामुळे आता शेवटी राजकारणात अनेक बदल होत असतात. जसं अवधूत वाघांनी सांगितलं तसे काही चांगले बदल झाले तर फायदा देशाचाच होणार आहे. कारण चांगलं पवारसाहेबांसारखं सक्षम आणि अनुभवी नेतृत्व जर मिळालं देशाला तर खूपच चांगलं आहे. मग ते राष्ट्रपती पदाच्या याच्यातनं मिळू दे किंवा पंतप्रधान पदाच्या याच्यातनं मिळू दे, पण असं आहे ना त्यांचा अनुभव देशासाठी उपयोग. आता पवारसाहेबांनी काय 50 वर्षाचं राजकारण केल्यानंतर त्यांना काय आणि कुठल्या पदाची अपेक्षा असणं एवढं काही ह्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की एका अनुभवी माणसाचा देशासाठी, कारण आज देश ज्या याच्यावरती उभा आहे त्याच्यामध्ये पवारसाहेबांसारखा सक्षम आणि जबाबदार नेतृत्व देशाच्या सर्वोच्च पदी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आशिष पवार नाही, हा मुद्दा जो आहे शरद पवार हा जो मुद्दा आहे आणि आता विद्याताई आणि अवधूत वाघ जसं म्हणाले याच्या पुढे जाऊन असं सांगावंसं वाटतं, त्यावरती सर आपल्याला चर्चा करायची आहे ब्रेकनंतर. तो मुद्दा असा आहे की शरद पवारांनी हे केलं पाहिजे. शरद पवार एवढे जुने जाणते आहे, शरद पवारांचे असे संबंध आहेत, ते सर्वपक्षीय नेते आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी स्वतः शरद पवारांना कठोर किंवा ठोस भूमिका सध्याच्या समयी घ्यावी लागणार आहे. शरद पवार हे नरेंद्र मोदी, भाजप आणि संघाच्या विरोधात आहेत का, तर तसं त्यांना कृतीतून दाखवावं लागणार आहे. शरद पवार हे खरंच काँग्रेसला मानतात का, तर त्यांना UPS जाऊन तसं दाखवावं लागणार आहे. शरद पवार कुठंच नाही आहे, शरद पवार काठावर उभे आहेत आणि त्यांच्या नावाभोवती चर्चा सुरू आहे. हे जे काही चाललेलं आहे ना, हा चक्रव्यूह काय आहे हा आपल्याला भेदायचा आहे ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण ढवळून निघेल का? 55% लोक म्हणतायत होय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण हळूहळू ढवळून निघेल. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.